लव्ह मॅरेज करून एकजुटीने संसार करणं खूप कठीण आहे. खूप काही अडथळे येतात. पण आपला नवरा आपल्या मागे असेल ना खंबीरपणे, तर एका स्त्रीमध्ये ना जग जिंकण्याची ताकद असते. आणि आम्ही पुणे सोडून शिर्डीमध्ये आल्यापासून इथे साईबाबांच्या इथे एक छोटासा व्यवसाय सुरू केलाय आणि त्याला ना खरंच खूप छान असा प्रतिसाद भेटतोय. म्हटलं आज साईच्या पप्पांनी घरी माल घेऊनच आलेत, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. आणि जर तुम्हाला आवडले असेल ना हे घागरे लहान मुलींचे, तर तुम्ही ना बिनधास्तपणे ऑर्डर करू शकता आणि तेही एकदम कमी प्राईजमध्ये, अगदी होलसेल रेटमध्येच. आपल्याकडे ना 1 ते 16 वर्षांच्या मुलींचे ना घागरे आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना कलर डिझाईन पण ना भरपूर सारे आहेत. खरंच खूप सुंदर असा घागरा आहे आणि हा तुम्हाला घागरा पडणार आहे फक्त आणि फक्त 350 रुपयामध्ये. आणि आजकाल तर ब्लाऊजची शिलाई पण ना आपली 350 रुपये नाही आहे, 400-500 रुपये ब्लाऊजची शिलाई जाते. आणि हा तुम्हाला घागरा पडणार आहे 3 पीसमध्ये, ब्लाऊज, ओढणी, लेहंगा खालचा, फक्त 350 रुपयामध्ये. ह्याच्यामध्ये ना कलर्स वगैरे पण भरपूर सारे आहेत. आणि हा छोटा पीस आहे ना 1 ते 3 वर्षाच्या मुलींचा आहे. हा फक्त तुम्हाला पडणार आहे 250 रुपयामध्ये. 250 रुपयामध्येच हा पीस पडणार आहे. तुम्ही याच्यामध्ये कलर्स, डिझाईन वगैरे पण भरपूर सारे आहेत. आणि हा घागरा 16-17 वर्षाच्या मुलींचा आहे. आणि हा घागरा तुम्हाला पडणार आहे फक्त 750 रुपयामध्ये. ह्याच्यामध्ये कलर्स, डिझाईन वगैरे पण भरपूर सारे आहेत. आणि एवढंच नसून आपल्याकडे नेटमध्ये सुद्धा घागरे आहेत. ह्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. खरंच खूप सुंदर असा हा घागरा दिसतोय घातल्यावर. ह्याची ओढणी, ब्लाऊज पण ना खूप सुंदर अशी आहे. आणि हा पीस पडणार आहे तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये. आणि एवढंच नसून आपल्याकडे साऊथ इंडियन घागरे पण खरंच खूप सुंदर आहेत. ह्याची क्वालिटी ना खरंच एक नंबर आहे. ब्लाऊज, ओढणी बघू शकता तुम्ही. आणि हा पीस तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त 500 रुपयामध्ये. आणि ह्याच्यामधून छोटी साईज पण बघू शकताय तुम्ही. कलर वगैरे ना भरपूर सारे आहेत. आणि क्वालिटी म्हणाल ना एक नंबर अशी क्वालिटी आहे. आणि तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये पण ना हे साऊथ इंडियन ड्रेस तुम्हाला कुठेच भेटणार नाही 500 रुपयाच्या रेंजमध्ये. कारण का मी तुम्हाला मोठी साईज फक्त आणि फक्त 500 रुपयाच्या रेंजमध्ये देते. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मला कमेंट्स, DM वगैरे करू शकता. आणि आज बाळाला भेटण्यासाठी आली होती बाळाची आत्तू, म्हणजेच माझ्या नणंदबाई. त्यांची पूर्ण घरची फॅमिली आज बाळाला भेटण्यासाठी आले होते. म्हटलं इतक्या उन्हात चहा कोण पिणार, म्हणून सगळ्यांसाठी थंडच असं दिलं. सगळ्यांना मग थंड वगैरे दिलं. म्हटलं चहा वगैरे काय नंतर बनवता येईल. आणि बाळासाठी पण सगळ्यांनी छान छान गिफ्ट वगैरे पण आणले होते. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. म्हटलं आपण चहा नाश्त्याची तयारी करूया तोपर्यंत. त्यानंतर मग सगळ्यांना मी चहा नाश्ता वगैरे दिला. आणि जायच्या वेळेस मग मम्मींनी त्यांची ओटी वगैरे भरली. आणि कसा वाटला मग तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच मला लाईक, कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.